अहिल्यानगरच्या सर्जेपुरा परिसरात भोंदूबाबा शिव सोनवणेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। घराखाली सोनं दडलेलं आहे असं सांगत एका व्यक्तीला चक्क स्वतःचं घर पाडायला भाग पाडलं। तर संबंधित व्यक्तीकडून 50,000 रुपये उकळलेत। महेश काळोखे यांना घर पाडल्यावर सोनं तर सापडलंच नाही, मात्र पुन्हा नवीन घर बांधायला घेतल्यावर या भोंदू शिव सोनवणेनं काळोखे कुटुंबाला धमक्या द्यायला सुरुवात केली असा आरोपही कुटुंबियांनी केलाय। तर यानंतर आता संबंधित कुटुंबानं पोलिसांमध्ये तक्रार केली आहे। मला घर पाडायला लावलं आणि 50,000 रुपये घेतले माझ्याकडून। घर पाडलं, काही धनबिन नाही निघलं, तर मग मी बांधकाम चालू केलं। म्हणलं आता हे बांधकाम नाही करायचं, तू ही जागा मला विकून टाकायची, नाही तर मी तुला जीवे मारून टाकेन। आणि 7-8 जण घेऊन येतो त्यो तिथले पोरं, आणि रात्री आमच्यावर हल्ला झाला। माझ्यावर कुऱ्हाड ओवरून त्यांनी मारलं, पण मी तोफखाना पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण केलेली आहे। तर भोंदूचा ऐकून आता छप्पर गमावण्याची वेळ आलेली आहे। भोंदूबाबाचं ऐकून स्वतःचंच घर पाडलेलं आहे। खरं तर ते घरच बळकावण्याचा त्या भोंदूचा डाव असल्याचं देखील आता समोर येतंय। या भोंदूबाबा शिव सोनवणेला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्या जागेत गुप्तधन आहे असं त्यानं फिर्यादी आणि त्याच्या कुटुंबाला सांगून त्यांच्या जागेत पूजा वगैरे केली। त्या बदल्यात त्यांच्याकडून 50,000 रुपये घेतले आणि त्यांची फसवणूक केलेली आहे अशी तक्रार आमच्याकडे तोफखाना पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्या आरोपीला शिव सोनवणे याला तत्काळ ताब्यात घेऊन या गुन्ह्यात अटक केलेली आहे। आणि आता या प्रकरणात आणखी किती लोकांना त्यांनी फसवलेलं आहे आणि यामध्ये त्याचे साथीदार कोण आहे, तो कशा प्रकारे गोंधळगिरी करत होता, हे सगळं आम्हाला तपासात निष्पन्न करायचं आहे।